गुड मॉर्निंग मित्रांनो, बघा लक्षात घ्या, आज आपण नवोदयचा स्वाध्याय क्रमांक 2.1 हा सॉल्व करत आहे। याच्यामध्ये आज आपल्याला बघायचं आहे प्रश्न क्रमांक 5। प्रश्न 5वा काय आहे मी तुम्हाला वाचून सांगतो। बघा, एक इंजिन तासाला 84,500 लिटर पाणी खेचते म्हणजे उपसते। एका दिवसामध्ये इंजिन 10 तास चालते, तर 5 दिवसामध्ये किती लिटर पाणी खेचेल म्हणजे उपसा करेल असा प्रश्न आहे। पहा, एका दिवसाला किती लिटर पाणी उपसणार आहे इंजिन? 84,500 लिटर। आलं लक्षात? 84,500। आता काय सांगितलेलं आहे समोर की प्रत्येक दिवशी जे इंजिन आहे हे 10 तास चालणार आहे। किती तास चालणार आहे? 10 तास। आणि असे किती दिवस चालवायचे? 5 दिवस चालवायचे। किती दिवस चालवायचे? 5 दिवस। तर 10 तास इंजिन जर एका दिवसात चालत असेल तर 5 दिवसात किती चालणार? 10 10 10 10 10 अशा प्रकारे, है का नाही? तर 10 पंच 50 म्हणजे एकूण इंजिनचा जो वेळ आहे, इंजिन चालण्याचा जो वेळ आहे तो एकूण वेळ किती होणार? 10 तास एका दिवसाला, असे 5 दिवस म्हणजे 10 पंच 50 तास। ठीक आहे, किती तास झाले? 50 तास। 50 तास इंजिन चालणार आहे मित्रांनो। आणि मग आपल्याला विचारले की सांगा 50 तासात किती पाणी उपसल्या जाईल, म्हणजे 5 दिवसात किती पाणी ते इंजिन उपसेल। तर एका दिवसाला किती? 84,500। टोटल किती तास आहेत? 50। मग एका तासाला जर 84,500 आहे तर 50 तासाला किती हे काढण्यासाठी आपल्याला करावं लागेल त्याचा गुणाकार। आता एक गोष्ट लक्षात ठेवा पोट्टो, तुम्हाला सांगतो, कानात लक्षात ठेवा। जेव्हा आपल्याला एक गोष्ट दिलेली आहे आणि अनेक गोष्टी विचारल्या तेव्हा करायचा गुणाकार। आलं लक्षात? एक गोष्ट सांगितली, समजा सांगितलं की तुमच्या मित्राला 5 रुपयाचं चॉकलेट द्यायचं एका मित्राला, असे तुमच्याकडं 5 मित्र आहेत, तर सांगा किती खर्च येईल? तर एका मित्राला 5 रुपये, तर 5 मित्राला किती म्हणजे 5 गुणिला 5, म्हणजे एक संख्या दिली आणि मोठ्या विचारल्या, अनेक विचारल्या की गुणाकार करायचा। आलं लक्षात? आणि जर अनेक संख्या दिल्या आणि एक संख्या काढा म्हटलं तर करायचा भागाकार। कसं ते याच्या पुढच्या गणितात मी तुम्हाला सांगतो। ठीक आहे, तर बघा एकूण पाणी विचारले आपल्याला, एकूण म्हणजे मोठी संख्या विचारली, अनेक है की नाही? एकूण म्हणजे अनेक। तर एका तासाला हे बघा 84,500 लिटर, तर 50 तासाला किती याचा करायचा गुणाकार। गुणाकार करायची सोपी पद्धत, जर शेवटी शून्य असले तर शून्याला काहीच गुणायचं नाही, 5 ला गुणायचं सरळ। 5 5 25, हातचे आले 2, 5 20, 20 2 22, 22 2, हातचे आलते 2, पुन्हा 2 आले, 5 8 40, 40 2 42, ते इथे लिहिले 42। हे बघा हा गुणाकार येणार कशाचा? 445 गुणिला 5चा। मग उरलेले हे जे 3 शून्य आहेत, 1 2 3, हे 3 शून्य डायरेक्ट लिहून टाकले। म्हणजे एकूण किती लिटर पाणी उपसा होणार आहे 50 तासात? हे बघा, एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष, 42 लाख लिटर, 42,25,000 लिटर पाणी उपसा होणार आहे। समजलं? व्हेरी गुड। चला दुसरा प्रश्न बघू। पहा, दुसरा प्रश्न काय पोरांनो, कापडाचे वेगवेगळे प्रकार दिले आणि त्याचे वेगवेगळे पुढील प्रमाणे दर आहेत। म्हणजे जे कपडा असतो आपण घालतो, हा कपडा, या कपड्याचे वेगवेगळे भाव आहेत आणि किती रुपयात किती कपडा येते ते खाली दिलेले आहे। आणि आपल्याला विचारले की सगळ्यात स्वस्त कपडा कोणता आहे ते सांगा। बघा, 460 रुपयाला 23 मीटर, दुसरा ऑप्शन आहे 912 रुपयाला 38 मीटर, नंतर 375 रुपयाला 15 मीटर आणि शेवटी दिलेला आहे 396 रुपयाला 18 मीटर। असे 4 प्रकारचे कापड आहेत आणि त्याचे वेगवेगळे भाव आहेत। तर सगळ्यात स्वस्त कोणता? इथे बघा बोर्डवर लक्षात घ्या। तर इथे थोडंसं हां चला बघा लक्षात घ्या, आपल्याला 4 प्रकारचे कापड दिले। ऑप्शन ए मध्ये आहे 460 रुपयाला 23 मीटर, ऑप्शन बी मध्ये आहे 912 रुपयाला 38 मीटर, ठीक आहे। त्याच्यानंतर ऑप्शन सी मध्ये आहे
375 रुपयाला 15 मीटर, ऑप्शन डी मध्ये आहे 396 रुपयाला 18 मीटर। आता बघा याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का मित्रांनो, सगळे जे कापड आहेत ते वेगवेगळ्या साईजचे आहेत। हे बघा 15 मीटर आहे, हे 38 मीटर आहे, हे 23 मीटर आहे, हे 18 मीटर आहे। मग वेगवेगळ्या साईजचे जर असतील आणि त्याची वेगवेगळी किंमत असेल तर आपल्याला ठरवता येणार नाही की कोणतं स्वस्त आहे आणि कोणतं महाग आहे, बरोबर। त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, या सगळ्यांना 1 मीटरमध्ये कन्वर्ट करायचं। कितीमध्ये कन्वर्ट करायचं आहे, 1 मीटरमध्ये बदलायचं आहे की बाबा 1 मीटर सांगा कापड केवढ्याचं होईल, आहे का नाही। याला पण विचारलं 1 मीटर सांग कितीला होईल, है ना, तर मग आपल्या लक्षात येईल की कोणतं स्वस्त आहे। तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की जर एक गोष्ट सांगितली आणि अनेक गोष्टी जर विचारल्या तर गुणाकार करावा लागतो, आणि जर अनेक गोष्टी दिलेल्या असतील आणि त्याच्यावरून फक्त एका गोष्टीची किंमत काढायची असेल तर आपल्याला करावा लागतो भागाकार। पायकडे लक्षात घ्या, 23 मीटरची किंमत 460 आहे। किती, 23 मीटरची 460 आहे। मग मला सांगा एका मीटरची काढायची असेल म्हणजे लहान काढायची, तर एका संख्येची म्हणजे अनेक संख्येवरून एक संख्येची जर किंमत काढायची असेल तर आपल्याला करावा लागतो भागाकार। म्हणून मी इथं लिहिलं बघा, काय लिहिलं, 460 भागिला 23, भागाकार केला 23 दोन्ही 46, शून्य हे शून्य झाला, हा शून्य खाली आला, 23 शून्य शून्य, उत्तर आलं तुमचं 20 रुपये। 1 मीटर कापड केवढ्याला झालं, 20 रुपयाला। दुसऱ्या ऑप्शनमध्ये बघू, 912 भागिला 38, तसंच केलं आपण। 38चा आपल्याला पाडा येत नाही आणि 912 म्हणजे ती संख्या मोठी होते, म्हणून आपण काय करतो, याला छोटं बनवतो। कसं, इथं बघा 912 आणि 38 ह्या दोन्ही संख्या कशा आहेत, समसंख्या आहे। समसंख्येला 2नी भाग जातो, म्हणजे या 912ला जर 2ने भागितलं तर आपल्याकडे उरतात 456, 456, आणि 38ला जर 2नी भागलं तर उरतात 19, म्हणजे 456 भागिला जर 19 केलं तर आपल्याला तीच संख्या मिळेल जी की 38 भागल्यावर 912ला मिळेल, बरोबर आहे। म्हणून आपण बघा, तर 912ला 38 भाग दिल्यानंतर किंवा मग त्याला लहान केलं आपण, हे अशा प्रकारे 456 भागिला 19 केलं, आपल्याला आले 24 रुपये। एका मीटरला किती, 24 रुपये। इथं एका मीटरला किती होते, 20 रुपये। इथं बघा एका मीटरला किती आले, 25 रुपये। सेम तसंच केलं, भागाकार केला, दुसरं काही नाही। इथे चौथ्या ऑप्शनला भागाकार केला, 1 मीटर केवढ्यात झालं, 22 रुपयाला। आता मला सांगा 20 रुपये जास्त का 24 जास्त का 25 का 22, 20, बरोबर आहे। म्हणजे सगळ्यात स्वस्त कापड आपल्याला पडेल ऑप्शन ए, 23 मीटरवालं, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, स्वाध्याय क्रमांक 2.1। विनयला रोज 3 तास याप्रमाणे सतत 15 दिवस काम केल्याबद्दल 1125 रुपये मिळतात, तर त्याला प्रत्येक तासाला किती रुपये मिळतात, पहा लक्षात घ्या। सेम तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं थोड्या वेळा आधी की अनेक गोष्टी दिल्यानंतर जर एक काढायची असेल तर भागाकार करावा लागतो, आणि एक गोष्ट दिली असेल तिच्यावर अनेक गोष्टी काढायच्या असतील तर गुणाकार करावा लागतो। बघा विनयला एकूण तो दररोज किती तास काम करतो, 3 तास। असे किती दिवस काम करतो, 15 दिवस। मग एकूण तास काढायचे आपल्याला, एकूण म्हणजे जास्त संख्या काढायची। दररोजचे 3 म्हणजे 15 दिवसाला 15 गुणिला 3, तर 15 त्रिक 45, म्हणजे त्याच्या कामाचे एकूण तास झाले 45। त्याला मिळणारी रक्कम किती आहे, 1125। आता आपल्याला विचारले काय की सांगा एका तासाला किती रुपये मिळतील, त्याला काय विचारले, एका तासाला किती रुपये मिळतील, तर आपल्याला करावं लागेल भागाकार 1125 भागिला 45, बरोबर आहे की नाही। आता हे परत तसंच, हे बा 45 खूप मोठा नंबर आहे, आपण भागाकार करू शकत नाही एवढ्या नंबरचा, किंवा वेळ लागेल। मग वेळ वाचवायचा तर काय करायचा, दोन्ही संख्या, हे बा 1125, दुसरीकडे लिहितो 1 मिनिट, पहा इकडे लक्षात घ्या, 1125 भागिला किती करायचे आपल्याला, 45। तर दोन्ही संख्येचे एकक स्थानवर फोकस करायचा। एकक स्थानी किती आहेत, इथं 5, इथे किती आहेत 5,
म्हणजे या संख्येला 5 भाग जाणार जाणार की नाही जाणार? 100% जाणार, कारण 5ची कसोटी काय म्हणते, एकक स्थानी जर 0 असेल किंवा 5 असेल तर त्याला 5ने भाग जाणार, बिलकुल जाणार. तर 5ला भाग द्या, 5 दोन्ही 10, 1 उरला, 5 दोन्ही 10, 1 उरला, 5 3 15, म्हणजे 1125चे किती झाले? 223. आता 5नी याला भाग द्यायचा, 5 9 45, म्हणजे 223. सॉरी कुठेतरी गडबड झाली का? हां 1125 आहे ना, इथं 5 5 25 होतील ना. हे लक्षात घ्या, इथं 5 5 25. हां, तर 225 भागीला 9 केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार एका तासाला किती रुपये मिळतात त्याचं. केलं 225 भागीला 9, भागाकार केला, 9 दोन्ही 18, बाकी उरले 4, हे 5 खाली आले, 9 5 45, बाकी उरले 0 0. म्हणजे एका तासाला विनयला किती रुपये मिळतात रे पोरांनो? 25. किती मिळतात? 25. समजलं? तर अशा प्रकारे आपण या प्रश्न 7चं उत्तर बघितलं. त्याच्यानंतर बघा स्वाध्याय क्रमांक तोच आहे, स्वाध्याय क्रमांक सेम आपल्याला बघा तोच स्वाध्याय आहे. पुढचा प्रश्न घेऊ आपण, स्वाध्याय क्रमांक 2.1. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 लक्षात घ्या. प्रश्न काय म्हणते बा, तुमच्याकडे गाईड आहे नवोदयची हेवाली है ना, याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. पान नंबर 155 आहे, स्वाध्याय क्रमांक 2.1. माझे व्हिडिओ तुम्ही कुठूनही पाहू शकता आणि दररोज नवोदयची प्रॅक्टिस करू शकता. दररोज मी एक व्हिडिओ अपलोड करणार आहे. आपल्या चॅनलचं नाव काय? गुणवंत करिअर इन्स्टिट्यूट. ठीक आहे. यूट्यूबला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरायचं नाही. जर आपल्या मुलाला नवोदयचा क्लास फुकटमध्ये शिकवायचा असेल तर मी दररोज शिकवणार आहे. त्याच्यामुळं सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या मुलाला सायंकाळी 7 ते 8 वाजताच्या दरम्यान एका तासासाठी मोबाईल द्यायचा आणि फ्री ऑफ कॉस्ट 0 रुपयामध्ये आपल्या पोराची तयारी करून घ्यायची. ठीक आहे. तर बघा प्रश्न 8वा, स्वाध्याय क्रमांक 2.1, पेज नंबर 155. प्रश्न काय? शुक्रवारी 1250 लोक सर्कस बघायला गेले. शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी सर्कस बघायला गेले. सगळे मिळून 2 दिवसात किती लोक सर्कस बघायला गेले? हे बा लय सोपं आहे, काही अवघड नाही आहे. ठीक आहे. एका दिवशी किती लोकांनी सर्कस पाहिली? म्हणजे एका दिवशी म्हटल्यापेक्षा त्याला काय शुक्रवार शनिवार असं म्हटलं ना त्यांनी. हां तसं लिहू आपण, काय प्रॉब्लेम नाही. पहा शुक्रवारी किती लोक बघायला गेले सर्कस? शुक्रवारी लोक सर्कस बघायला गेले 1250. किती लोक? 1250 लोक. कुठे गेले? सर्कस बघायला. लोकांना काही कामच नाही, गेले सर्कस पाहाय, एन्जॉय कराय, है की नाही. शनिवारी काय झालं भाऊ, या संख्येच्या तिप्पट लोक गेले. किती गेले? तिप्पट. 3 टाइम्स है ना. तर तिप्पट कसं काढतात? डबल करायचं असलं तर गुणीला 2, ट्रिपल करायचं म्हणजे तिप्पट करायचं तर गुणीला 3, चौपट करायचं तर गुणीला 4, 5 पट करायचं गुणीला 5, अशा प्रकारे. तर याच्यात तिप्पट म्हणजे काय, तर 1250 गुणीला 3 एवढे लोक शनिवारी सर्कस बघायला गेले. किती उत्तर येते याचं? गुणाकार करा. 3 0 0, 3 5 15, 5 हातचा आला 1. ठीक आहे. 3 2 6 1 7, 3 1 3, म्हणजे 3850 लोक शनिवारी सर्कस बघायला गेले. आपला प्रश्न काय? एकूण किती लोक सर्कस बघायला गेले? बरोबर आहे ना. आपला प्रश्न काय आहे? एकूण किती लोक सर्कस बघायला गेले? एकूण सर्कस बघायला गेलेले लोक. ठीक आहे. किती? याची बेरीज करायची, हे आणि हे एकूण काढायचं ना आपल्याला, शनिवार आणि शुक्रवारची लोक सर्व. तर याचा आपल्याला करायचा बेरीज. काय करायची? बेरीज. बघा 1250 अधिक 3750
याची बेरीज करा. 0 0 हाताला 1, 10शी 0 हाताला 1, 5. किती लोक पाहायला गेले? 5000 लोक सर्कस बघायला गेले भाऊ, आहे का नाही? इकडं कोणी सर्कस पाहायला किती लोक गेले? 5000. ऑप्शन नंबर आहे याच्यामध्ये बी. कोणता ऑप्शन आहे? बी. प्रश्न 8व्याचं उत्तर किती आहे? ऑप्शन नंबर बी. क्लिअर आहे? शेवटचा प्रश्न मित्रांनो आपल्या याचा स्वाध्याय क्रमांक 2.1. स्वाध्याय क्रमांक 2.1. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. ओके. शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 9वा. ओके. हां, स्वाध्याय क्रमांक तोच 2.1. बघा प्रश्न काय म्हणते? दोन संख्यांची बेरीज 3,45,678 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 16,1600 ने मोठी असेल तर मोठी संख्या कोणती? ठीक आहे. पहा, लक्षात घ्या, आपल्याला काय दिलेलं आहे? दोन संख्या आहेत. समजा एक संख्या जी आहे ती x आहे. आता तुम्ही म्हणाल सर हे x काय असते? एक्सच्या जागी आपण दुसरं घेऊ काहीतरी. ठीक आहे. हां, काय घ्यायचं? पहा, लक्षात घ्या. समजा एक संख्या आहे, त्या संख्येला आपण असं समजू की संख्या आहे b. काय संख्या? b. ठीक आहे. आणि अजून एक संख्या आहे. ठीक आहे, दुसरी कोणती तरी संख्या आपल्याला माहीत नाही. मग ती जी दुसरी संख्या आहे त्या संख्येची आणि या संख्येची बेरीज आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे. पहिली संख्या b आहे. त्याला क्लिअर लिहू आपण. थांब, थोडंसं क्लिअर लिहू. पहिली संख्या समजा b आहे. किती आहे? b आहे. ठीक आहे. दुसरी संख्या काय आहे? दुसरी संख्या आपल्याला प्रश्नात दिलेलं आहे पापोरो. दुसरी संख्या ही पहिल्या संख्येपेक्षा मोठी आहे 16,016 ने. कितीने मोठी आहे? 16,016. 16,016 ने मोठी आहे म्हणजे काय? b पेक्षा 16,016 तिच्यामध्ये शिल्लक आहेत, एक्स्ट्रा आहेत. म्हणून दुसरी संख्या काय झाली आपली? b प्लस म्हणजे b अधिक 16 अधिक 16,016. आणि अजून काय दिले आपल्याला की या दोन संख्याची बेरीज म्हणजे b अधिक 16,016 बरोबर दिलेलं आहे तुम्हाला 3,45,678. 3,45,678 ही दोघाची बेरीज आहे. हे बघा, ही पहिली संख्या, ही दुसरी संख्या, दोघाची बेरीज एवढी. ओके. आता याला कसं सोडवतात पहा. सगळ्यात आधी ब्रॅकेट सोडतात. आता हे बीचं आणि याची बेरीज होत नसते. ठीक आहे. याला ब्रॅकेटच्या बाहेर लिहून टाकू मोकळं. b अधिक 16,016 बरोबर 3,45,678. या दोघाची बेरीज होते. एक आंबा आणि एक आंबा किती होतात? 2 आंबे, आहे की नाही? तर b अधिक b म्हणजे 2b अधिक हे 16,600 जशाला 16,016 जशाला तसे 3 4 5 6 7 8. ठीक आहे. आता लक्षात घ्या, हे जे 16,016 आहेत याला आपण दुसऱ्या साईडला घेऊन जाऊ. हे सध्या डाव्या साईडला आहेत, याला उजव्या साईडला घेऊन जाऊ. इकडे उरणार फक्त 2b बरोबर हे तिकडे जाणार. याचं चिन्ह सध्या कोणतं आहे? प्लस आहे, प्लस बेरीज आहे. हे तिकडे गेल्यावर वजा होत असते पोरांनो. म्हणजे 3 4 5 6 7 8 याच्यामधून वजा करायचे 16,016. आता हे वजा करून बघा किती उरतात. याची वजाबाकी आपण इकडे रफमध्ये करू. 3 4 5 6 7 8 है ना, असंच आहे ना. वजा 16,016 याची वजाबाकी किती येते पहा. 2 6 6तून 0 गेले 6, 5तून 6 जात नाहीत, मग 15तून 6 घातले 9, हातचाला 1, 4तून 2 गेले 2 आणि 3 दशाला तसे. किती उरले इथं? 3,29,662. ठीक आहे, एवढे उरले. हे कशाच्या बरोबर आले? 2bच्या.
आता हा बीला हे 2 गुणाकारामध्ये आहे, म्हणून तिकडे गेल्यावर दुसरे साईड बदलल्यावर अपोजिट चिन्ह येत असते. जसं इकडं अधिक होतं तिकडे गेला वजा झालं, इकडं गुणाकारमध्ये आहे बी सोबत, तिकडे गेल्यावर भागीला होते. ठीक आहे. तर पुढची स्टेप अशी आहे बघा, बी बरोबर 3 2 9 6 6 2 याला भागीला 2. ठीक आहे, भागीला 2. आता हा भागाकार तुम्ही इकडं असा रफ करू शकता. ठीक आहे, मला डायरेक्ट येते तर मी डायरेक्ट लिहिणार, तुम्ही इकडं करायचं असा. ठीक आहे, भागीला 2 हे तुम्ही असं करायचं, बे 1 बे हातचा आला 1 हे 2 खाली 12 हे असं तुम्ही सोडवायचं. ठीक आहे, हे येते तुम्हाला, एवढं सोपं आहे. मी इथं डायरेक्ट करणार, बे 1 बे बे सकम 12 बे चुंग 8 बे 8 16 बे 3 6 बे 1 बे, म्हणजे बीची किंमत किती आली 16 48 31 एवढी आली. ही झाली तुमची पहिली संख्या. ही काय झाली, पहिली संख्या. आता आपल्याला दुसरी काढायची पोरो. दुसरी संख्या काय आहे, दुसरी संख्या इकडे पहा, दुसरी संख्या किती आहे, बी अधिक 16,016. म्हणजे या बी मध्ये आपल्याला अधिक किती करावं लागतील, 16,016 करावं लागतील. किती करावं लागतील, 16,016. याच्यामध्ये बेरीज करावं लागेल, मिळवावं लागतील, है की नाही. म्हणजे दुसरी संख्या विचारली ना आपल्याला, मोठी संख्या विचारली, दुसरी संख्या मोठी संख्या विचारलेली आहे, मोठी संख्या सांगा. तर बघा एक लक्षात घ्या, याच्यामध्ये 16,016 आपल्याला मिळवायचे. या संख्येमध्ये 16,016 मिळवायचे प्लस. ठीक आहे, मोकळं लिहितो, थोडं थांबा, पुन्हा म्हणसान तुम्ही सर आम्हाला समजलंच नाही. ठीक आहे, पहा दुसरी संख्या ही मोठी आहे 16,016ने, म्हणून आपल्याला काय करायचं, हे जे उत्तर आलं पहिल्या संख्येचं याच्यात 16,016 बेरीज करायची. हे बघा इथं. ठीक आहे, हे तुमचं झालं होतं बीचं उत्तर. याच्यात दुसरी संख्या मिळवायची, 1,64,831 अधिक 16,016 याची करायची बेरीज. किती होता, 7 4 8 10 0 हातचा आला 1 6 2 8 1 1.